राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले शहरामध्ये आहेत आणि आदिवासी बांधवांसोबत जागतिक आदिवासी दिन ते साजरा करतात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी अकोलेकरांनी जय्यत तयारी सुद्धा केली होती। तर आपण पाहतोय या सगळ्या संदर्भातल्या तयारीचा आढावा घेतला आणि या कार्यक्रमासाठी पुढाकार घेणारे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख मारुती मेंगाळ यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत आज अकोले तालुक्यात जागतिक आदिवासी दिन साजरा होणार आहे। नेमकी कशा पद्धतीने आजचा हा आदिवासी दिनाचा कार्यक्रम असणार आहे, काय मागण्या आहेत ज्या आदिवासी समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत मुख्यमंत्री? आपल्या आदिवासी समाजाचा एक सण आणि उत्सव आहे। अकोला तालुका हा आदि क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि क्रांतिकारक राया ठाकरे यांची जन्मभूमी आहे आणि म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये एक भव्य दिव्य अशा प्रकारची रॅली वाजत गाजत निघेल। त्याच्यानंतर सभा होईल। साहेब व्यासपीठावर आल्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे। खरं तर राज्यभर आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे। त्याच्यामध्ये आदिवासी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असेल। आमचा हा जो काही सण आम्ही साजरा करतोय 31 वर्ष आज पूर्ण होत आहे, तेव्हापासून देशभरामध्ये जगात हा सण आम्ही साजरा करतोय आणि म्हणून इतर समाजाचे जसे सण उत्सव आहे त्यांना जसं त्या सणाला दर्जा आहे, त्यांना सुट्टी आहे, तसं महाराष्ट्रामध्ये आमच्या आदिवासी बांधवाच्या सण उत्सवाला एक दर्जा मिळाला पाहिजे, त्याला सुट्टी मिळाली पाहिजे, अशा प्रकारची एक माफक आमची अपेक्षा आहे। समाजाच्या प्रश्नावरती आता उपमुख्यमंत्री काय बोलणार हे महत्त्वाचं ठरणार आहे। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता अकोले अहिल्यानगर।